मित्रांनो आज निमसोडचं मैदान आहे. निमसोडच्या मैदानात आज एक नंबरचा मानकरी ठरला संघर्ष योद्धा बुलेट. आणि खरंच ह्या बुलेटला मानले पाहिजे, कारण संघर्ष त्याने त्या जीवनात भरपूर केला आणि मालकाने पण तेवढंच कष्ट केलंय त्याला ह्या स्टेजला ठेवण्यासाठी. आता संघर्ष योद्धा बुलेट त्याचं खरंच नाव त्याला आहे ना शोभतंय, कारण तुम्ही त्याच्यावर कष्ट बी तेवढं घेतले त्यानं पण तेवढं तुमच्यासाठी करून दाखवले. तर हे सगळं आपल्या टीमनी केलेलं कष्ट आहे, त्याचं चीज आम्हाला भेटतंय. बैल आजारी असल्यापासून पोरांनी सांभाळून, आणि त्या बैलात एक जिद्द धमक आहे, त्याची ती क्षमता आहे तेवढी पळायची. त्याच्या जोरावर तो बैल चांगल्या गाड्यांमध्ये आज एवढ्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये आज राहतोय बैल सारखा. आता सध्या वय किती आहे शेट? बैल तरी 10वं वर्ष माझ्या अंदाजाने 10 किंवा 9 म्हणजे 9-10 वर्षाचा बैल आहे. कारण की आम्हीच घेतल्याला 5-6 वर्ष झालं आणि त्याच्या आधी बैल 2 दात लावलेले होते. 7-1 वर्ष आम्ही झालं, 2 मध्ये 9-10 वर्षाचा बैल सरासरी एखादा वर्ष इकडे तिकडं. आता आज तुम्ही पायरा केला, पण खरंच तुम्हाला मांडलं पाहिजे किंवा तुमची जी नियोजन करणार असते ती की न चर्चेत नसणारा बैल किंवा असं नाही की एक नंबरचाच बैल टाकलाय, एखाद्या तोंडात नाव नाही तो पायरा केलाच आणि ते जोडीदार पण असा पळाला. ते खरंच त्या जोडीदाराचं बी नाव घेतलं. तो कुठल्या गावचा बैल होता? तो वांजुळीचा सर्जा आहे, जे झेंडा पंच आहेत आमचे मित्र आसिफभाई मुलानी. तर त्यांचा हा बैल माझ्या बघण्यात होता. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला तो चांगला विचारला, असा की एक नंबरचा बैल मालक हा साधाचा बैल देत नाही. पण ठराविक जे आपण बघतो की सांगतात ही 10 बैल आहे बैलात पळतात, ही 10 बैल आहेत, आपण त्या 10 बैलात नाहीये थोडक्यात. पण एक नंबरच्या बैलाच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही, कारण की तो एक नंबरचा बैलगाडी मालक बैल देत नाही. आणि आपल्या बैलांच्या तेवढी धमक आहे की आपण 2 नंबरचा घेऊन 1 नंबरच्या गाड्या मारू शकतो. हे आज आपल्या बैलांनी सिद्ध करून, म्हणजे मी म्हणून सांगत नाही, पण माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती अशी आहे की तुम्ही 2 नंबरचा बैल घेऊन सुद्धा 1 नंबरच्या गाड्या मारू शकता. फक्त आपण ती डेअरिंग केली पाहिजे. डेअरिंग केली तर ती सक्सेस ठरू शकते. आणि आज आपण ते आपल्या बैलांनी किंवा त्या समोरच्या वांजुळीचा सारथे त्यांनी दाखवून दिलं की आम्ही सुद्धा तुमच्या थोडीच थोड काहीतरी करू शकतो. मित्रांनो आपण त्या नंदीची ही मुलाखत घेऊया, कारण एक नंदी पळून चालत नाही. मी काय बोलतो, ज्यावेळेस जोडीदार साथ देत असतो त्यावेळेस नंबर होतो. धन्यवाद. मित्रांनो आज बुलेट सोबत पळालेला हा नंद आहे, चांगल्या रीतीने गाडी पळाली आणि आज 1 नंबर झालेला आहे. त्यांनी सांगितलं त्याचं नाव वगैरे, पण तुम्ही पण सांगा मालक आहे म्हणून त्याचं नाव आणि गाव. बैल जय हनुमान प्रसन्न वांजुळी, रघुनाथ मगर वांजुळी या नावानं पळतो. आणि त्याचं नाव सर्जा आहे, वांजुळीकरांना सर्जा म्हणून सगळे ओळखतात. आता आज उजेडात आलं म्हणायला लागेल किंवा चर्चा आज त्याची हितनं पुढं होईल, कारण आज चांगल्या रीतीने गाडी पळाली. गाडी पळाली चांगल्या रीतीनं, बैल पळतोय पण पैरे आहेत म्हणा अंधार होता. आणि बुलेटच्या मालकाने एका फोनवर पैरा दिला आपल्याला आणि गाडीने आज 1 नंबर करून धावला. आणि शेठ साजांसच कोणाला बैल पैरा देतच नाहीत, 2-3 वेळा फोन करता किंवा अगदी बैल पळल्याला बघून ही करून मग परत पैरा देतात. पण आपल्याला एका शब्दावर त्यांनी बैल दिला आणि बैलांनी सिद्ध करून धावलं की आम्ही अजून संपलो नाही आणि संपणाऱ्यातला आम्ही नाही. किती दिवसात गुलाल भेटला हो? गुलाल म्हणजे आता एक 10-12 दिवस झाले असतील. गुलाल नव्हता मसनी. 1-2 मैदान आम्ही गट काढायचो, सेमीला मसनी बैलच पुरायचं नाही, त्यामुळं मार खायचो आम्ही त्यामुळे. पण आज सिद्ध करून दाखवलं बैलाने सिद्ध करून धावला आणि नशिबानं साथ दिली. आज नशिबाने साथ दिली आणि त्याने 1 नंबर करून धावला. बैल गुलालात राहतोय कंटिन्यू, फक्त कसं होतंय पैऱ्याची अडचण, बैल पुरत नाही. जिथं तिथं गाडी बांधून पळायचं किंवा कासरा सोडून देत नाही हातात. हातातनं बैल सोडून देत नाही, सारखा बैल हातात धरायचा आणि गाडी हाणायची. परवा शैलेश बाबांचं मैदान झालं ओढूला, त्या मैदानात कडनं क्वार्टर फायनलला राहिली 1 नंबर तासावनं. आज चिकारा होता आणि 1 नंबर तासावर फकड्यांनी होता, तिथं क्वार्टर फायनल राहिली. फकड्या तिथं खाली चाळबाळा सुट्टीला, त्यामुळे बैल जरा कट केला पाहिजे, त्यामुळे तिथं क्वार्टर फायनल राहिली. आणि आज बैल पुरला की तिने 1 नंबर करून धावला. मग आज 1 नंबर झाला म्हटल्यावर आज सगळ्यात जास्त आनंद झाला असेल. आनंद म्हणजे आज माझ्या गावचं मैदान आणि बैल मी कंटिन्यू बैलासोबत असतो. तुम्ही अगदी बैल पुण्याला गेला तरी मी पुण्यात असतो, बैल इथं भागात कुठं जरी पळायला गेला तरी त्या अड्ड्यात मी असतो.
आणि त्यामुळे तो आज माया नावासाठी पळला आणि ते मामांनी स्वतः मला गाडी माया नावा पळवली आज. जय हनुमान प्रसन्न वांजवी जय हनुमान प्रसन्न रघुनाथ मगर वांजवी रोहित गाडगे निमसोड. आणि तिनं आज सिद्ध करून दावलं की मी हाय. आणि गावातली मला जी म्हणत होती माणसं आमच्या निमसोडमधली रोज हे कुठं जातोय किंवा हायच की अड्ड्यावर जायचं म्हणलं, त्यासने आज त्यानं दाखवून दिलं की तो मायासाठी येतो. आणि त्यानं आज एक नंबर करून गावाला दावलं की तो मायासाठी येतो. मी त्यासाठी आज एक नंबर केला. धन्यवाद.